वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। दिव्य श्री गरुड महापुराण की जय। श्रोता भक्तान श्री पांडुरंग समर्थ। मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथि देवो भव। श्रोता भक्तान श्री पांडुरंग समर्थ। दिव्य श्री गरुड महापुराण की जय। श्रोते, मागच्या 2 दिवसापासून आपण श्रवण करत आहात दिव्य श्री गरुड पुराण। मग गरुड पुराणामध्ये सुरुवात केल्यानंतर आपण सगळ्यात पहिल्यांदा काय बघितलं होतं बरं, तर मृत्यूनंतरचं अद्भुत जग। दुसऱ्या अध्यायामध्ये आपण बघितलं होतं प्रेताचा प्रवास। तिसऱ्या अध्यायामध्ये बघितलं होतं यमदरबार। यमराजांना मनुष्याच्या पाप पुण्याचे हिशोब हा कसा कळतो, की कोणी किती पाप केलंय, कोणी किती पुण्य केलंय, तर कसं बरोबर त्यांना त्या ठिकाणी कळतं। त्यामध्ये आपण विशेषतः श्रवण श्रावणी या देवतांचं वर्णन, द्वारपालांचं वर्णन, चित्रगुप्त आदी देवतांचं वर्णन त्या ठिकाणी आपण श्रवण केलं होतं। मग आपण काल 4थ्या अध्यायाला सुरुवात केली। त्यावेळेस आपण काय काय गोष्टी बघितल्या, कोणत्या कर्माने नरकाची प्राप्ती होते। मग तो 4था अध्याय आपण बघितला। त्याच्यामध्ये बरेचसे आपण गोष्टी बघितल्या, की काय काय कृत्य करणं हे नरकाचं कारण बनतं किंवा त्या पापांमुळे मनुष्याला नरकात जावं लागतं। मग 5वा अध्याय आपण बघितला। 5व्या अध्यायामध्ये आपण काय बघितलं, कोणत्या कर्माने पुढे कोणते रोग उद्भवतात आणि कोणत्या योनीत मनुष्याला जन्म घ्यावा लागतो। म्हणजे पशु पक्षी वगैरे जे बनतात ना, हे त्या कर्मांचा भोग भोगण्यासाठी त्या योनीमध्ये जन्म घेत असतात। त्याच्यानंतर आपण अजून एक अध्याय बघितला, तो म्हणजे 6वा अध्याय। 6व्या अध्यायामध्ये श्रीमन नारायणांनी गरुडजींना सांगितलं की नरकातले पापी पुरुष मातेच्या गर्भामध्ये कसा प्रवेश करतात आणि जन्माला आल्यानंतर माता पित्यांना अपार दुःख देतात आणि असं कृत्य जीवनामध्ये करत राहतात की ते संपूर्ण जीवन नष्ट करून घेतात, भ्रष्ट करून घेतात, नेस्तनाबूत करून घेतात। ते एवढ्या दुर्मिळ मनुष्य जन्माचा नाश करून घेतात। म्हणून मुलांना कसं सुशिक्षित करायचं, कसं संस्कार करायचे, मातेचं चरित्र कसं असायला पाहिजे, म्हणजे मातेने कसं मुलांशी वागलं पाहिजे, वडिलांनी कसं वागलं पाहिजे, विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये विद्यार्थ्यांचे लक्षणं कसे असले पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण कालच्या दिवसाला बघितलेल्या आहेत। गरुडजी विचारतायत आज की श्रीमन नारायण, हे प्रभू, जे लोक पुत्रविहीन आहेत अशा लोकांचं पुढे काय होतं, कारण पुत्राचं खूप सारं महत्त्व आहे। तेव्हा श्रीमन नारायणाने गरुडजींना सांगितलं की गरुडा, व्यक्ती पुत्रविहीन जरी असला पण तो जर धार्मिक असला, धर्माच्या नियमांवर, धर्माच्या आचार विचारांवर चाललेला असला, तो धार्मिक असला, तर असे माणसं दुर्दशेला प्राप्त होत नाहीत। म्हणजे मनुष्याने जीवन जगताना स्वतःचं पुण्य स्वतःजवळ इतकं ठेवायला पाहिजे की मृत्यूच्या पश्चात आपल्याला दुसऱ्याच्या अंगठ्याची गरज पडायला नको। श्रीमन नारायण गरुडाला सांगतो की गरुडा, पुण्यात्मा पुरुषांचे अंत्यसंस्कार झाले नाही झाले, त्यांचे दशगात्र विधी झाले नाही झाले, त्यांचं प्रेत कोल्या कुत्र्यांनी जरी खाऊन घेतलं गरुडा, तरी त्यांच्याकडे जीवन काळामध्ये पुण्यच इतकं असतं की त्यांच्या पुण्याच्या प्रतापानेच त्यांना ऊर्ध्वगती प्राप्त होऊन जाते। वैकुंठाची स्वर्गाची प्राप्ती त्यांच्या पुण्यानेच ते प्राप्त करून घेतात। तर बाकी गोष्टी त्यांच्या निमित्त कोणी केल्या नाही केल्या ते काही महत्त्व ठेवत नाही गरुडा। हे जे विधी मी तुला सांगितले आहेत ना, दशगात्र, ऊर्ध्वदेह, कर्म, अंत्यसंस्कार आदी विधी, हे सामान्य लोकांसाठी आहेत की ज्यांच्याकडनं जीवन काळामध्ये पुण्य होत नाही। एखादा पुण्यात्मा पुरुष मृत्यूला प्राप्त झाला, त्याचं कोणी क्रियाकर्म करणारं नसलं, त्याचा अंत्यसंस्कारही झाला नाही, तरी गरुडा त्याच्याने काही खूप त्याच्यावरती परिणाम होतो असं काहीच नाही। तर मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याने इतकं पुण्य कमवायला पाहिजे की आपल्यासाठी कोणी दशगात्रादी कर्म केले नाही केले, अंत्यसंस्कारादी कर्म व्यवस्थित झाले नाही झाले, तरी आपल्या पुण्याच्या प्रतापाने आपण स्वर्गाची पायरी, स्वर्गाची सीडी ही सहजरित्या चढू शकलो पाहिजे। एवढं पुण्य मनुष्याकडे गरुडा असायला पाहिजे। तर दुष्ट आणि पापी जीवा सद्गती आणि उद्धारासाठी उपाय या अध्यायामध्ये श्रीमन नारायण गरुडजींना सांगत आहेत। पुत्रविहीन पण धार्मिक लोक दुर्दशेला कधीच प्राप्त होत नाही। गरुडा, पुत्राच्या जीवावरती पिता हा जग जिंकतो, म्हणून मनुष्याने पुत्र प्राप्तीसाठी प्रयत्न करायलाच
पाहिजे. पुत्राचं खूप महत्त्व आहे गरुडा. काही कारणाने जर विवाह झाला आणि संतान प्राप्त व्हायला म्हणजे पुत्र प्राप्त व्हायला अडचणी येत असतील तर वैद्यांचा सल्ला घ्यायला पाहिजे, ज्योतिषांचा सल्ला घ्यायला पाहिजे. जे जे उपाय तुम्हाला सांगितले त्यातले जे जे उपाय तुम्ही करू शकताय ते उपाय पुत्रप्राप्तीसाठी मनुष्याने करायला पाहिजे गरुडा. एखाद्या व्यक्तीला हजारो कन्या आहेत आणि पुत्र नाहीये तर श्रीमन नारायण म्हणतात की त्याने हजारो कन्यांच्या पाठीवर सुद्धा पुत्रप्राप्तीसाठी प्रयत्न करायला पाहिजे. पुत्र हा खूप महत्त्वाचा आहे. गरुडजींनी विचारलं, प्रभू पुत्र एवढा महत्त्वाचा आहे मग कन्या महत्त्वाची नाही का? तेव्हा श्रीमन नारायणांनी गरुडजींना सांगितलं की गरुडा, जेवढा पुत्र महत्त्वाचा आहे तेवढीच कन्या महत्त्वाची आहे. सालंकृत कन्यादान पृथ्वीदान दानाचे समान. अरे मुलीचं पण तेवढंच महत्त्व आहे जेवढं मुलाचं आहे गरुडा. अरे मुलगा तर 7 पिढ्यांचा उद्धार करतो आणि खूप सद्गुणी पुत्र आपल्या पोटी जन्माला आला, अगदी भगवंताचा भक्त जन्माला आला तो 21 पिढ्यांचा उद्धार करेल गरुडा. पण मुलगी जन्माला आल्याबरोबर तिच्या वडिलांच्या कुळातले गोत्रातल्या 21 पिढ्यांचा उद्धार ती जन्माला आल्यालाच करून टाकते. एवढं महत्त्व त्या महालक्ष्मीचं आहे, एवढं महत्त्व त्या जगदंबेचं आहे. आणि जेव्हा गरुडा तिचा विवाह होतो आणि ती विवाहामध्ये सप्तपदीचे एक एक वचन घेते, एक एक सुपारीला आपल्या पायाने ती पुढे ढकलते, म्हणजे ती एक एक वचन घेते. त्या वेळेला तिचे 5-5 पिढ्यांचे जे नवऱ्याकडचे जे 5-5 पिढ्यांचे जे असतात त्याच्या कुळातले गोत्रातले नरकात गेलेले सगळे जीवात्मे वगैरे त्यांना स्वर्ग मोक्षाची प्राप्ती होते. अशा एक एक सप्तपदीच्या वचनामध्ये ती 7 वचन घेते आणि 7 वचनांमध्ये 21 पिढ्यांचा उद्धार करून टाकते. अशा 42 पिढ्या तारून नेण्याची ताकद एका कन्येमध्ये असते गरुडा. जेवढं महत्त्व पुत्राचं आहे तेवढंच कन्येचं आहे. मिष्टान्नं व्यंजनादीनि काले संपादये तव अदन्या संपादिनी तुभ्यं कन्याचैकपदे ब्रवीत. असं म्हणून ज्या वेळेला ती एक एक वचन घेते त्या वेळेला त्या तिकडच्या ज्या कुळातले जे लोक असतात नरकात गेलेले त्यांचा ती काय करते, उद्धार करते. अशा 42 पिढ्या ती तारून नेते गरुडा. गुरुजींनी विचारलं, प्रभू मग जर एवढं सगळं आहे तर मग तुम्ही असं का म्हणताय की किती कन्या असलं तरी त्यांच्या पाठीवरती पुत्र असायला पाहिजे, पुत्रासाठी एवढा अट्टहास का? तर श्रीमन नारायण गरुडजींना सांगते की गरुडा, ते ब्रह्माजी आहेत ना आपले चतुर्मुख असलेले ब्रह्माजी, त्यांनी पुत्राला पुत्र म्हणून आवाज दिला आहे. ते स्वतः पुत्राला पुत्र म्हणून त्यांनी हाक मारलेली आहे. अरे हा पुत्र काय करतो माहिती का? पुत्र माता पित्यांचे कुम नावाच्या नरकातनं तारण करतो. पुत्राच्या जीवावरती माता पिता जग जिंकतात. शेवटी कन्या कितीही सद्गुणी असली किंवा आजच्या काळाप्रमाणे ती उद्योग व्यवसाय करून 2 पैसे कमवणारी असली तरी गरुडा कालांतराने तिचा विवाह होतो आणि विवाह झाल्यानंतर तिचं घरच बदलून जातं, तिचं नाव सुद्धा बदलून जातं, तिचं आडनाव सुद्धा बदलून जातं गरुडा, तिचं गोत्र सुद्धा बदलून जातं. ती माता पितांची कुठे राहते गरुडा? आता आपण आपल्यावरनं जर विचार केला, आता माझी पण बहीण आहे, लग्न झालेलं आहे, आली 2 दिवस 4 दिवस थांबली की नाही मला जावं लागेल, त्यांना तिकडचे लगेच वेध लागून जातात. असं कधी आली आणि महिनाभर थांबली असं कधीच नाही. तर सांगायचं तात्पर्य असं की आपण म्हणतो ना की मुलगी परक्याचं धन आहे, तर ते जुने लोक खोटं नव्हते बोलत. जर तिला तिचा सासर जर माहेरपेक्षा चांगलं मिळून गेलं ना, तेवढे तिथले लोक चांगले प्रेमळ असे मिळून गेले ना, तर खरोखर तिला नाही येत माहेरची आठवण, ती तिकडचीच होऊन जाते गरुडा. तर त्याच्यामुळे माता पितांचे ओरमध्ये ही कर्म करण्याचा अधिकार प्रामुख्याने पुत्राला मी दिलेला आहे म्हणे गरुडा. कारण पुत्राचा तो अधिकार आहे. पुत्र पुम नावाच्या नरकातनं माता पितांचा उद्धार करतो, माता पितांना तारून नेतो, म्हणून पुत्राचं खूप सारं महत्त्व आहे. गरुडाने विचारलं, प्रभू एखाद्या व्यक्तीला जर पुत्र नसेल मग त्याच्या अंत्यसंस्काराची विधी कोणी करायची, त्याच्या दशरात्राची विधी कोणी करायची? तेव्हा श्रीमन नारायणांनी सांगितलं, गरुडा जर मुलीला भाऊ असेल म्हणजे त्या बहिणीला भाऊ असेल म्हणजे त्या माता पितांना एक मुलगा एक मुलगी असेल किंवा 2 मुली 1 मुलगा असेल म्हणजे भाऊ असेल, तर भाऊ जर हे विधिविधान सगळं करण्या इतका म्हणजे मोठा असेल वयाने, साधारणतः जाणता असेल, करता असेल, तर मात्र त्यालाच अधिकार दिला पाहिजे. त्याच्या पश्चात बाकी कोणी आप्त बंधू बांधव असतील त्यांना अधिकार दिला पाहिजे. आणि वेळ प्रसंगाला अशी वेळ येऊनच गेलेली आहे की सगळं काही मुलीलाच करावं लागणार आहे, तिच्याशिवाय करणारं कोणी नाही गरुडा. तर तिला पूर्ण अधिकार श्रीमन नारायणांनी दिलेला आहे. पण श्रीमन नारायण फक्त इतकंच म्हणतात की गरुडा पुत्र असेल, भाऊ असेल
तर त्यालाच पुढे करायला पाहिजे. हां, तो परिस्थितीने गरीब असेल तर बहीण आर्थिक दृष्टीने मदत करू शकते, घरात कामांच्या दृष्टीने किंवा शारीरिक मदतीच्या दृष्टीने, आवरसावर वगैरे जे काही असेल मदतीच्या दृष्टीने ती मदत करू शकते आणि मानसिक त्याला आधार देऊ शकते की दादा जे व्हायचं ते झालं, काही काळजी करू नको, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत म्हणून त्याला आधार देऊ शकते. पण भाऊ जर करणारा असेल, करता धरता असेल तर मात्र छोटा असो वा मोठा असो वयाने आपल्यापेक्षा, पण त्याला तो अधिकार दिलेला आहे, त्याचा अधिकार त्याच्याकडेच राहू द्यावा, त्याचा अधिकार घेऊ नये. आणि संस्कृती पण पुरुषप्रधान असल्यामुळे अशा कामांसाठी महिलांनी पुरुषांना सहकार्य करावं, पण प्रामुख्याने पुढे मात्र पुरुषांना करावं गरुडा. आणि वेळ प्रसंगाला जर कोणी पुरुष नसेलच तर स्त्रिया सुद्धा हे सगळे विधी, सगळे क्रियाकर्म करू शकतात. आणि श्रीमंत नारायणांनी गुरुजींना जे त्या काळात सांगितलं होतं ना, आज खऱ्या अर्थाने आज खूप वेळेला मुलींवरतीच ती वेळ येते की गुरुजी नाही आहे कोणी करणार, आम्हाला बसावं लागेल, आम्ही दशकात्रादी विधी करतो, जे काही तुमची दक्षिणा असेल, साहित्य असेल आम्हाला सांगा, आम्ही जॉब करतो, 70-80 हजार रुपये आम्हाला पगार आहे, आम्ही दुसऱ्यावरती आत्मनिर्भर नाही आहे, आमच्या मातापितांसाठी कोणी करत नाही तर आम्ही करतो. तर बऱ्याच वेळेला असे प्रसंग येतात की जिथे पुरुषाने दशकात्रादी विधी करायला पाहिजे तिथे कोणीतरी स्त्री, कोणीतरी महिला, मुलगी म्हणा, पत्नी म्हणा किंवा बहीण म्हणा, अशी बसून हे दशकात्रादी विधी वगैरे मातापितांचे करते. तर याच्यामध्ये गैर असं काहीच नाही. आपल्याकडे तर छोटं शहर किंवा खेडेगावांमध्ये अजून पण या गोष्टींवर थोडंसं लोक टीकाटिप्पणी करतात, पण मोठ्या शहरांमध्ये तर या गोष्टींवरती आजच्या काळात बंधन असं अजिबात उरलेलं नाही. आजपर्यंत आपण म्हणायचो की स्मशानामध्ये स्त्रिया जात नाही, स्त्रियांनी जाऊ नये. आज काही ठिकाणी स्त्रिया पण जातात किंवा मोठ्या शहरांमध्ये वगैरे स्त्रिया पण जातात. तर आता असा काही भेद उरलेला नाही. पूर्वीच्या काही त्यांच्या काही वेगळ्या अडचणी असतील किंवा त्यावेळेला तेवढं शिक्षण नसेल किंवा त्यावेळेची ती विचारधारा वेगळी असेल, पण श्रीमंत नारायणांनी फार पूर्वीच गरुडाला सांगून दिलं की गरुडा, मी कुठल्याच प्रकारचं माझ्याकडनं बंधन केलेलं नाही. माझं सांगणं फक्त इतकंच आहे गरुडा की पुत्र हा महत्त्वाचा आहे. पुत्राच्या जीवावरती पिता हा जग जिंकतो. पुत्र माता पित्यांचे पुम नावाच्या नरकातनं रक्षण करतो, त्यांचं तारण करतो, म्हणून पुत्र महत्त्वाचा. औपदेश कर्माचे अधिकार पुत्राला आहेत म्हणून पुत्र महत्त्वाचा. पण पुत्र नसेल तर जे अधिकार पुत्राला आहे तेच अधिकार कन्येला सुद्धा आहे. अर्थात पुत्र जो माता पित्यांना पुम नावाच्या नरकातनं तारून नेतो किंवा माता पित्यांसाठी सगळे काही क्रियाकर्म करण्याची क्षमता ठेवतो किंवा तो श्रद्धेने करतो, तोच पुत्र आहे गरुडा. त्यासाठी मुलगाच असला पाहिजे आणि मुलगीच असली पाहिजे असं विशेष महत्त्व त्या ठिकाणी काही ठेवलं जात नाही गरुडा. जो पुत्र शब्दाची व्याख्या श्रीमंत नारायण गुरुजींना सांगतो की पुत्र म्हणजे मुलगा, अशी व्याख्या त्याची नाहीच आहे गरुडा. त्याची खरी व्याख्या अशी आहे की पुम नावाच्या नरकातनं जो तारून नेतो, म्हणजे स्त्री किंवा पुरुष, मुलगा किंवा मुलगी, जो तारून नेतो तो पुत्र आहे, तोच खरा पुत्र आहे. श्रीमंत नारायण गरुडजींना सांगतायत की नातवाच्या स्पर्शाने, पुत्राच्या स्पर्शाने मनुष्य 3 ऋणातनं मुक्त होतो गरुडा. देवाचं ऋण, ऋषींचं ऋण आणि आपल्या पितरांचं ऋण, या 3 ऋणातनं मनुष्य पुत्राच्या नुसत्या मुखदर्शनाने, त्याच्या स्पर्शाने तो याच्यातनं मुक्त होतो. आणि गरुडा गर्भातनं उत्पन्न धन्य पुत्र किंवा श्रेष्ठ पुत्र तोच जो माता पितांना अपार आनंद देतो, माता पितांना अपार प्रेम देतो, माता पितांना अपार आनंद देतो. याच ठिकाणी श्रीमंत नारायण गरुडजींना म्हणतायत, विष्णू भक्ता वाचोनी प्रसूध तिजहून बंध्या उत्तम सत्य. गरुडा, विष्णू भक्ता वाचून जी स्त्री प्रसूत होते तिच्यापेक्षा तर ज्या स्त्रीला निपुत्र म्हणजे पुत्र नाही, जी स्त्री निपुत्री किती लाख पटीने चांगली गरुडा. गरुडा, गोकर्ण जन्माला आला तर तो अपार आनंद देईल, पण जर धुंदुकाय जन्माला आला तर तो मात्र अपार कष्ट देईल. म्हणून जर माता बनायचंच असेल तर ती चांगल्या पुत्राची माता बनली पाहिजे. आणि चांगल्या पुत्राची माता बनायचं असेल तर मागच्याच अध्यायामध्ये श्रीमंत नारायणांनी गरुडजींना सांगितलं, ऋतुप्राप्तीपासून ते 13 दिवसापर्यंतचा कालखंड वर्ज करायचा. अमुषा, पौर्णिमा, तिथी, वार, नक्षत्र, योग, करण आदी गोष्टी बघायच्या, म्हणजे स्वर्गातले पुण्यपुरुष आपल्या घरात जन्माला येतात. तर या ठिकाणी हे सगळं सांगितल्यानंतर गरुडजी म्हणतायत की एखाद्याला पुत्रच नसेल तर एखाद्याचे ओरमध्ये कर्मच झाले नाही, मग पुढे काय होतं? तर श्रीमान नारायण म्हटले तो प्रेत बनतो, याच्यामध्ये काही शंका नाही, त्याला प्रेतत्व प्राप्त होतो. म्हणे मग तुम्ही तर आत्ता म्हटले ना स्वतःचं खूप सारं पुण्य पाहिजे. म्हणे गरुडा, स्वतःचं पुण्य कितीही असलं तरी जोपर्यंत ओर्ध्वदेहिक कर्म कोणी का होईना गरुडा, पण त्याचे ओर्ध्वदेहिक कर्म झाले पाहिजे. म्हणे गरुडा, त्याचे ओर्ध्वदेहिक कर्मच झाले नाही, त्याला यातना शरीर मिळत नाही, त्याचं केलेलं दान पुण्य त्याच्या उपयोगात येत नाही, त्याच्या सत्कर्मामध्ये दान पुण्य लागत नाही आणि त्याला पुढे गती भेटत नाही म्हणे गरुडा. मग गरुडजींनी सांगितलं की प्रभू, एखादी कथा असेल, एखादी गोष्ट असेल तर मला सांगा ना. तेव्हा प्रभूंना एक गोष्ट आठवली आणि प्रभू श्रीमंत नारायण गरुडाला सांगते, गरुडा, त्रेतायुगातली गोष्ट आहे. सुदेव नावाचे ब्राह्मण होते.
हे सुदेव नावाचे ब्राह्मण जे होते यांनी विवाह केला नाही, त्याच्यामुळे त्यांना संतान प्राप्त होण्याचं काही कारणच नव्हतं. ते विरक्त होते, वैष्णव होते, दान पुण्य खूप केलं, देवतांना हव्य अर्पण केलं, पितरांना कव्य अर्पण केलं, ज्याला उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी पशुपक्ष्यांसाठी व्यवस्था, सामान्य लोकांसाठी व्यवस्था, अधूनमधून अन्नदान, अन्नछत्र वगैरे चालवणं, आपल्या संपदेला खूप दान पुण्यामध्ये त्यांनी लावलं आणि अक्षय असं पुण्य त्यांनी कमवलं. पण थोडं समस्या एक होती की कटुताश्चवाणी. कटुताश्चवाणी म्हणजे त्यांना असं एकटं राहणं आवडायचं. कोणी मित्र नको, कोणी नातलग नको, कोणी त्यांच्याकडे आलेलं त्यांना ते आवडत नसायचं. त्यांचा तो स्वभाव होता. त्याच अनुषंगाने त्यांनी विवाहसुद्धा केलेला नव्हता. असं थोडंसं वेगळं व्यक्तिमत्व होतं. किंवा मनाने खूप चांगलं आहे, मन खूप चांगलं आहे, मन खूप मोठं आहे, पण वाचा थोडी त्यांची बिघडलेली होती, असं काहीतरी गृहीत तुम्ही धरा. आणि असे हे सुदेव नावाचे ब्राह्मण कालांतराने वृद्ध झाले आणि देहत्याग झाला. देहत्याग झाला, उर्पदे कर्म, अंत्यसंस्कारादी कर्म, दशकात्राती विधी करणारं कोणीच नव्हतं. म्हणून सुदेव नावाचे ब्राह्मण मोठं प्रेत बनले, अर्थात त्यांना प्रेत योनी प्राप्त झाली. निर्जन अरण्यामध्ये ते प्रेत बनून फिरत होते. त्याच वेळेला त्या ठिकाणी बब्रुवाहन नावाचा राजा होता. तो शिकार करण्यासाठी, मृगया करण्यासाठी अरण्यात गेला. त्यावेळेस 2 हरिण त्याला दिसले. त्याने एका हरणावरती आपल्या बळकट केलेल्या बाणाने, तीक्ष्ण बाणाने नेम धरला आणि त्या हरणाला तो बाण मारला. तसं हरिण त्या बाणासकट जंगलामध्ये पळून गेलं. राजाने त्याचा पाठलाग केला. ते जे रक्त पडलेलं होतं त्या रक्तांचा त्याने चिन्हांचा अंदाज घेऊन माग घेऊन त्या हरणाचा पाठलाग केला. खूप घोर अरण्यामध्ये राजा निघून गेला. संध्याकाळ होऊन गेली, सूर्यास्त होऊन गेला. राजाला संध्याकाळ झाल्यामुळे त्याने त्या ठिकाणी एक सरोवर होतं, पाण्याचं अमृतमय जलाचं सरोवर होतं, ज्याच्यामध्ये कमळाचे खूप सारे सुगंधित फुलं होते. कमळाच्या सुगंधाने सुगंधित असं थंडगार पाणी राजाने प्राशन केलं, स्नान केलं, आपल्या घोड्याला पाणी पाजलं. संध्या वगैरे गेली आणि राजाने विचार केला, थोडा वेळ वटवृक्षाच्या सावलीमध्ये आपण बसू आणि पुन्हा आपण आपल्या राज्यामध्ये मार्गस्थ होऊन जाऊ. त्याच वेळेला राजाला सुदेव नावाच्या ब्राह्मणांचं प्रेत दिसलं. ते केस असे वरच्या बाजूला, विकृत नखमुखम, सगळं विकृती आकृती त्यांना दिसली. ते प्रेत बघून सुदेव बब्रुवाहन राजा अजिबात घाबरला नाही. बब्रुवाहन राजाने आवाज दिला, प्रेतराज इकडे या, कोण आहात तुम्ही? अरे एवढं पाप करावं का जीवनामध्ये? प्रेत योनी प्राप्त होईल, काही थोडंफार पुण्यबिन्य नाही करता आलं का? तेव्हा त्या प्रेताने सांगितलं, बब्रुवाहन राजा तू खरंच पुण्यवान आहेस, पराक्रमी आहेस, धैर्यवान आहेस आणि विशेष म्हणजे तुझ्यामध्ये साहस खूप आहे. अरे माझ्यासारख्या विकृत प्रेताला बघून घाबरला नाही राजा? एवढ्या निर्भीड अरण्यामध्ये संध्याकाळ झाली, रात्र होत आलेली आहे, तू एकटा एवढ्या आजपर्यंत? अरे मला 500 वर्ष होत आले या प्रेत योनीमध्ये, अजूनपर्यंत निर्जन अरण्यामध्ये एकही प्रतापी पुरुष बघितला. राजा तू धन्य आहेस, माझ्यासारखं प्रेत बघून तू घाबरला आणि तुला वाघाची भीती नाही वाटली, तुला सिंहाची भीती नाही वाटली. तेव्हा राजाने सांगितलं, माझ्या बाहूंमध्ये भगवंताच्या कृपेने एवढं बळ आहे की वाघ असो वा सिंह असो, मी एकटा त्याच्याशी लढण्यासाठी समर्थ आहे. प्रेतराज तुम्ही मला भेटले, तुमच्याशी चर्चा करावीशी वाटली म्हणून तुम्हाला आवाज देऊन बोलवून घेतलं. राजा तू खरंच धन्य आहे, तुझ्यासारखा पुरुष मी आजपर्यंत कधी आयुष्यात जेव्हा जिवंत होतो तेव्हाही एवढा धाडसी पुरुष बघितला नाही आणि मृत्यूच्या पश्चात पण एवढा धाडसी पुरुष बघितला नाही. राजा तुझ्या पुण्याच्या प्रतापाने माझं प्रेतत्व नष्ट पावले. राजा माझा प्रेतभाव त्याग झालेला आहे. राजाने विचारलं, तुझं नाव काय? तेव्हा त्याने सांगितलं, मी सुदेव नावाचा ब्राह्मण. कुठे राहायचे? म्हणे महोदर नावाच्या नगरात मी राहायचो. म्हणे बरं, आणि मग हे कसं काय दुर्गती? म्हणे राजा अत्यंत कोपा कटुताश्चवाणी, दरिद्रताच स्वैरम, नीच प्रसंग कुलहीन सेवा, चिन्हाने देहे नरक स्थितानाम. याच्यात जेवढं काही सांगितलं गेलेलं आहे राजा, ते सगळे गुण माझ्यामध्ये होते. म्हणे मग बरोबर आहे, असं तर होणारच होतं, काही पुण्य नाही केलं का? नाही म्हणे राजा, हे दुर्गुण माझ्यामध्ये होते, पण माझ्यातला एक सद्गुण खूप चांगला होता. मी देवतांना हव्य अर्पण करण्यात कधी कमी केली नाही, पितरांना कव्य अर्पण करण्यात कधी कमी केली नाही, दान करण्यात, पुण्य करण्यात, सत्कर्म करण्यात माझी सगळी संपदा मी लावून टाकली. म्हणे राजा माझ्याकडे पुण्याची अजिबात कमतरता नाहीये, पण मी विवाह केला नाही, माझ्या नातेवाईकांशी संबंध मधुर ठेवले नाही, मी कोणाशी मित्रता पण केली नाही राजा. त्याच्यामुळे माझ्या मृत्यूच्या पश्चात माझे कोणी अंत्यसंस्कार पण केले नाही राजा, आणि माझा दशरात्राचा विधी सुद्धा कोणीही केला नाही. त्याचा परिणाम आज 500 वर्ष झाले राजा मी या प्रेत योनीमध्ये पडलेलो आहे. राजा कमळाच्या सुगंधाने सुगंधित पाणी आहे, पिण्याची इच्छा खूप होते, पण अविकल इंद्रिय असलेलं शरीर माझ्याकडे नाहीये, म्हणून ते पाणी मी पिऊ शकत नाही. राजा या अरण्यामध्ये अनेक सारे फळं आहेत,
खूप मधुर मधुर फळं आहेत, खाण्याची खूप इच्छा होते राजा, पण प्रेताकडे अविकल इंद्रिय असलेलं शरीर नाही, म्हणून मी ते खाऊ शकत नाही. राजा माझं एक काम करशील का छोटंसं? राजा म्हटला, सांग ना, काय करू तुझ्यासाठी? राजा, माझा कोणी मित्र नाही, माझा कोणी बंधू नाही, बांधव नाही, आप्त नाही, इष्ट नाही, मित्र नाही, कोणीच नाही राजा. पण राजा, मी असं ऐकलंय संतांच्या मुखातनं, ब्राह्मणांच्या मुखातनं, की राजा हा सगळ्यांचा मित्र असतो, सगळ्या धर्मांचा मित्र राजा असतो. म्हणून राजा, तू माझ्यासाठी ऊर्ध्वदेही कर्म कर, ऊर्ध्वदेही कर्म कर, नारायण नागबली कर, माझ्या दशगात्रादी विधी कर, माझ्यासाठी पुन्हा लोकांना, हजारो लोकांना अन्नदान कर. आणि एवढंच नाही राजा, माझ्यासाठी श्रीमद भागवत महापुराणाची कथा आयोजित कर, की लाखो लोक, त्या हजारो लोक त्या कथेचा आनंद घेतील, ती कथा श्रवण करतील. म्हणजे या सगळ्या पुण्याच्या माध्यमातनं, आणि त्या ठिकाणी तू बांबू जो लावशील ना, त्याला 7 पेरे असायला, 7 गाठी असायला पाहिजे. त्यामध्येच कुठेतरी मी आश्रय घेईन, जसा धुंदुकारने आश्रय घेतला तसा, आणि ही पण कथा श्रवण करेल त्या माध्यमातनं. कारण बांबूमध्ये जो आवाज घुमतो ना, तो प्रेताला ऐकायला येतो. असा सामान्य आवाज प्रेताला सहज ऐकू जात नाही, म्हणून बांबूचं खूप महत्त्व आहे. तर मी निवास करेल आणि माझा उद्धार राजा होईल, माझं प्रेतत्व नष्ट होईल. राजा, माझं प्रेतत्व नष्ट करण्यासाठी तुला जे जे काही सत्कर्म करता येईल ते सत्कर्म करून, ते सत्कर्म जर तू मला समर्पित केलं तर माझं प्रेतत्व नष्ट होईल. राजा, माझ्याकडे एक मौक्तिक मणी आहे, जो मी जिवंत असताना त्याच्यावरती खूप वेळेला मी तंत्रमंत्र यंत्रांचा प्रयोग करून ते दिव्य मौक्तिक मणी मी सिद्ध केलेला आहे. तो मृत्यूच्या पश्चात सुद्धा राजा मी माझ्याकडे जपून ठेवलेला आहे. राजा, तो मौक्तिक मणी मी तुला आणून देतो, तू काही वेळ थांब. आणि असं म्हणून त्या वडाच्या झाडावरती प्रेत माकडासारखं सरसर चढलं, आणि वरती कुठेतरी त्या झाडाच्या बारीकेच्यामध्ये तो मणी लपवून ठेवलेला होता फांदीच्या आडोशाला. तिथून तो मणी काढला, राजाला आणून दिला. राजाला म्हणता, राजा, अरे हा मणी जोपर्यंत तुझ्या जवळ आहे तोपर्यंत तुला त्रैलोक्यात कोणी हरवू शकत नाही. फक्त तुझ्या बलाचा, ताकदीचा, शौर्याचा आणि या दिलेल्या रत्नाचा गैरउपयोग करू नको. जोपर्यंत नीतीच्या मार्गावर चालशील तोपर्यंत राजा पराजित होणार नाही. कितीही मोठं संकट तुझ्यावरती येऊ दे. आणि आता मी तुला एवढा विजय मिळवण्याचा आशीर्वाद दिला आहे, मौक्तिक मणी दिलेला आहे, रत्न दिलेलं आहे, आणि तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे की माझ्यासाठी तू ऊर्ध्वदेही कर्म करशील, नारायण नागबली करशील, भागवत महापुराणाची कथा आयोजन करशील, आणि हजारो लोकांना अन्नदान करशील. ते लवकरात लवकर कर. राजाचा आणि प्रेताचा संवाद परिपूर्ण होतो तोपर्यंत राजाला शोधत शोधत हत्ती, घोडे, पालख्या वगैरे घेऊन राजाचं खूप मोठं सैन्य जंगलामध्ये फिरताना राजाने बघितलं. प्रेताने सांगितलं, महाराज, मी आता अंतर्धान पावतो, इथून मी आता निघून जातो, तुम्ही तुमच्या सैन्यासोबत तुमच्या राज्यात जा. प्रेताचा निरोप घेतला. भगवान राजाला प्रेताने पुन्हा पुन्हा प्रार्थना केली, माझं कोणीच नाही, माझ्या प्रेतयोनीचा नाश होईल, असं कर्म तुम्ही करा. तुमच्या पुण्याईने माझं प्रेतभाव नष्ट झाला आहे, पण माझी प्रेतयोनी नष्ट होण्यासाठी तुम्ही अजून प्रयत्न करा. असं म्हणून पुन्हा पुन्हा आपलं प्रेतत्व नष्ट होण्यासाठी राजाला अनेक साऱ्या गोष्टी सांगितल्या, पुन्हा पुन्हा विनवणी केली, अनेक गोष्ट आवर्जून सांगितली. राजा, प्रेत घटाचं दान करायला विसरू नको बरं. तू सगळं केलं, प्रेत घटाचं दान केल्याने तू केलेलं सगळं वाया जाईल. राजा, हे प्रेत घटाचं दान सगळ्या प्रकारच्या मंगलाचा नाश करतं. प्रेत घटाचं दान केल्याने ज्या मनुष्याच्या निमित्त तुम्ही तो घट दान करतायत त्याचं प्रेतत्व सुद्धा नष्ट होतं. राजा, आणि प्रेत घटाचं दान अक्षय पुण्य प्राप्त करून देणार असतं. म्हणून राजा, प्रेत घटाचं दान तू कर, असं सांगून प्रेत तिथून निघून गेलं. राजा आपल्या सैनिकांसोबत आपल्या नगरामध्ये आला. दुसऱ्या दिवशी लगेच राजाने मंत्रिमंडळाची बैठक बोलवली आणि त्यांना सांगितलं की सुदेव नावाच्या ब्राह्मणांचं दशगात्र विधी, अंत्यसंस्कारादी विधी कोणी केला नाहीये. पुरोहितांना बोलवलं. पुरोहितांनी सांगितलं, दर्भापासून एक पुतळा तयार करा. काश्यप गोत्र आणि सुदेव नावाच्या ब्राह्मणांचं नाव घेऊन 10 प्रकार, त्यांचे 6 पिंड द्या. 6 पिंड दिल्यानंतर अंत्यसंस्कार करा. अंत्यसंस्कार केल्यानंतरची रक्षा आहे ती गंगादी पवित्र नदीमध्ये विसर्जित करा. त्या दिवसापासून 10 दिवस मोजा दशगात्रादी विधी करा. दशगात्राच्या दुसऱ्या दिवशी 11वा दिवस बघून शुद्ध श्राद्ध करा आणि त्याच्यानंतर 14व्या दिवशी उदक शांती करा. 14व्या दिवशी उदक शांती केल्यानंतर 1.25 महिन्याने त्यांच्यासाठी भागवत महापुराणाचं नियोजन करा. आणि जेव्हा गंधमुक्त कराल तेव्हा तुम्हाला हजारो लोकांना अन्नदान देण्याचा संकल्प केला आहे. त्या हजारो लोकांना तुम्ही अन्नदान करा, म्हणजे त्याचा प्रेतभाव नष्ट होईल. मग प्रेताचा प्रेतघट आधी दान केल्यानंतर, भागवत कथा वगैरे श्रवण केल्यानंतर एक दिवस त्या सुदेव नावाच्या ब्राह्मणांचं प्रेत त्या राजासमोर प्रत्यक्ष प्रकट झालं. प्रेतभाव नष्ट झाला. राजाला आलिंगन दिलं. राजाला आपल्या हृदयाशी धरलं. पुन्हा पुन्हा राजाला वंदन केलं. राजा, आज तुझ्यामुळे माझा प्रेतभाव नष्ट झाला. मी धन्य झालो राजा. आता माझं पुण्य उपयोगात येईल राजा. आणि तुझं मला दिलेलं पुण्य जे सुकृत उरलेलं आहे ते पुण्य, मी माझ्या जिवंत असताना केलेलं पुण्य, या सगळ्याचं एकवटून आता मला स्वर्ग मोक्षाची प्राप्ती होईल राजा. इतकं पुण्य माझ्याकडे जमलं. तर श्रोते हो,
दुसऱ्याने केलेल्या श्राद्धाने, दुसऱ्याने केलेल्या दशगात्राने प्रेताचा मोक्ष होऊ शकतो. पोटचा पोरगा जर माता पितांसाठी श्रद्धेने दशगात्रादी विधी करेल, त्या माता पितांचा का उद्धार होणार नाही, त्यांना का स्वर्गमोक्षाची प्राप्ती होणार नाही. म्हणून श्रोत्यो, पुत्राचं एवढं सारं महत्व या अध्यायामध्ये श्रीमन नारायणांनी गरुडजींना सांगितलं की गरुडा पुत्र यासाठी महत्वाचा आहे. तर श्रोत्यो, या ठिकाणी बब्रुवन सुदेव नावाच्या ब्राह्मणांचा प्रेतभाव, प्रेतत्व नष्ट झालं. दुसऱ्याने म्हणजे त्या दुसऱ्या परक्या राजाने केलेल्या दशगात्रादी विधींनी प्रेताचं प्रेतभाव नष्ट झाला, प्रेतत्व नष्ट झालं. पोटचा पोरगा माता पितांसाठी दशगात्रादी विधी श्रद्धेने करेल तर त्यांचं प्रेतत्व नष्ट होऊन त्यांना का स्वर्गमोक्षाची प्राप्ती होणार नाही. म्हणजे पुत्राचं किती सारं महत्व आहे हे 7व्या अध्यायामध्ये श्रीमन नारायणांनी गरुडजींना सांगितलेलं आहे. आणि श्रोतेहो, या ठिकाणी 7वा अध्याय परिपूर्ण झाला. आपण 8व्या अध्यायाचा कथेचा क्रम बघू. 8व्या अध्यायात गरुडजी विचारतायत की प्रभू, शरीर त्यागाची अशी विधी नाहीये का की ज्या विधीच्या माध्यमातून प्राण त्याग केल्याने मनुष्याला सद्गती प्राप्त होईल. अशी प्राण त्याग करण्याची विधी असेल तर कृपा करून ती आम्हाला सांगा, असं गरुडजींनी विचारलं. तेव्हा श्रीमन नारायण गरुडजींना सांगतायत की आपल्या घरामध्ये जेव्हा एखादा व्यक्ती आतुर कालामध्ये देह ठेवणार असतो, त्याच्या काही वेळा अगोदरच आपल्याला कळून जात असतं की या व्यक्तीमध्ये आपली कितीही आसक्ती असली तरी आता यांच्याकडे वेळ काही खूप नाही आहे, यांच्याकडे वेळ कमी राहिलेला आहे. त्यावेळेला काय करायचंय? तुळशीजवळ शेणाने, मातीने अगोदर शेण घ्यायचं, थोडंसं गोमित्र घ्यायचं, त्याच्यात गंगाजल टाकायचं आणि त्याचा एक बनवायचं सारवण्यासाठीचं द्रव्य, आणि त्या द्रव्याने तुळशीजवळ अगोदर मंडलाकार भूमी सारवायची आहे. नंतर सारवलेल्या भूमीवरती एक ताटली ठेवायची, आपली पोहे खायची ताटली असते ना तशी ताटली, किंवा देवाचं देवतामण ठेवायचं, स्टीलचं असेल, पितळाचं असेल, तांब्याचं असेल, जे भांडं असेल ते ठेवायचं त्या ठिकाणी. वेळेवरती काही सापडलं नाही म्हणून मग देवतामण तांब्याचंच पाहिजे ना स्टीलचंच पाहिजे पितळाचंच पाहिजे, याच्यात वेळ घालवायचा नाही. त्याच्यामध्ये आपल्याकडे शालिग्राम असतो तर शालिग्राम ठेवायचे, किंवा शालिग्राम जर नसेल तर मग बाळकृष्ण, आपल्या घरातले बाळकृष्ण जे असतात त्यांना तुळशीजवळ त्या ताटलीमध्ये ठेवायचं आहे बरं का. आणि सारवलेल्या जागेवरती पांढरा कपडा टाकायचा आहे, रुमाल वगैरे काहीतरी, त्याच्यावरती ताटली ठेवायची आहे, ताटलीमध्ये ते शालिग्राम किंवा बाळकृष्ण ठेवायचे. घरातनं थोडंसं दूध, त्याच्यात किंचित साखर आणि थोडंसं पाणी असं बनवलेलं जे द्रव्य आहे ते नमो भगवते वासुदेवाय नमः, नमो भगवते वासुदेवाय नमः, नमो भगवते काय वासुदेवाय नमः. बरं का, तुम्ही ऐकणार सासूदेवाय नमः, सासूदेवाय नमः नाही, वासुदेवाय नमः असं म्हणून ते जे द्रव्य आहे त्याची बारीक धारा शालिग्रामावरती किंवा गोपालकृष्णांवर लावायची आहे. साधारणतः 11 वेळेस, 15 वेळेस, 21 वेळेस अंदाजे काहीतरी एवढा नामाचा जप करायचा, नमो भगवते वासुदेवाय नमः. आणि सगळं द्रव्य त्याच्यावरती काय करायचं, ते दूध, पाणी वगैरे साखरेचं एकत्र केलेलं आहे ते सगळं त्याच्यावरती काय करायचं, अर्पण करून द्यायचं. आणि नंतर पटकन त्या एखाद्या भांड्यामध्ये तेच पाणी म्हणजे भगवंताचं चरणतीर्थ काय करायचं, काढून घ्यायचं. आणि ते चरणतीर्थ पुढे काय करायचं मी सांगतो तुम्हाला. तत्पश्चात एवढं सगळं झाल्यानंतर ज्यांना आपण आतुर कालामध्ये खाटेवर ठेवलं आहे, बाजेवर ठेवलं आहे, पलंगावर ठेवलेलं आहे, त्यांना तिचे द्रव्य आपण बनवलेलं होतं, शेणाचं, गोमित्राचं, सगळं पाण्याचं द्रव्य बनवलेलं आहे, त्याच्याने भूमी ही लेपन करायची आहे. दक्षिणेकडे त्यांचं डोकं येईल अशा पद्धतीने, उत्तरेकडे त्यांचे पाय येतील अशा पद्धतीने ती भूमी लेपन केल्यानंतर त्या सारवलेल्या भूमीवरती दर्भ टाकायचा आहे, तुळशीचे दल टाकायचे आहेत, काळी तीळ टाकायची आहे आणि त्याच्यावरती पांढरा कपडा टाकायचा आहे. त्यांना डोक्याजवळ डोकं ठेवण्यासाठी जसं आपण उशी घेतो तसं उशी इतकं उंच नाही, साधारणतः अगदी किंचित मात्र काहीतरी घडी ही ठेवायची आहे आणि त्याच्यावरती सावकाश उचलून त्यांना त्या ठिकाणी ठेवायचं आहे. नंतर मग जे भगवंताचं चरणतीर्थ आपण तयार केलेलं होतं ना, आत्ताच सांगितलं ना तुम्हाला, शालिग्रामाचं चरणतीर्थ, ते घ्यायचं आणि अंगठ्याच्या माध्यमातून त्यांच्या मुखामध्ये 2-2 थेंब 2-2 थेंब टाकत राहायचे आणि तेव्हा भगवंताच्या मंगलमय नावाचा उच्चार करायचा. नमो भगवते वासुदेवाय नमः, नमो भगवते वासुदेवाय नमः, नमो भगवते वासुदेवाय नमः. आणि ते भगवंताचं चरणतीर्थ त्यांना थोडंसं पिऊ घालायचं आहे. श्रीमन नारायण गरुडाला सांगताय, गरुडा अकाल मृत्युहरणं सर्वव्याधी विनाशनं विष्णुपादोदकं तीर्थं पुनर्जन्म न विद्यते. गरुडा, माझं चरण अमृत प्राशन करून जो व्यक्ती मृत्यूला प्राप्त होतो त्याचे सगळे पाप मुक्त होतात, त्याला पुन्हा या भूमीवरती येण्याची आवश्यकता पडत नाही. मग तत्पश्चात काय सांगितलंय तर गरुडा,
घरामध्ये एखादा सोन्याचा मणी असेल तर तो मणी त्यांच्या मुखात टाकायचा आहे. पंचरत्न असतील तर पंचरत्न मुखात टाकायचे आहे. मोती असेल तर मोती, पोळा असेल तर पोळा आदी गोष्टी त्यांच्या मुखामध्ये टाकायच्या आहेत. आणि वेळेवर काही असलं किंवा नसलं तुलसी दल त्यांच्या मुखात ठेवायला विसरायचं नाहीये. आणि नवछिद्र बाई म्हणजे दोघं डोळ्यांवर, कानांच्या इथे, मुखावर, नाकावर, नाभिस्थानी या द्वारांवरती तुलसी दल गरुडा ठेवायचं आहे. मरणाऱ्या व्यक्तीच्या समोर विलाप न करता कृष्ण कृष्ण, राम राम, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेव किंवा गंगा 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 आदी नावांचं उच्चारण गरुडा वारंवार करायचं आहे. कारण गरुडा गंगा नदी एवढी पवित्र आहे, तिचं एवढं महत्त्व आहे. गरुडा किती दर्शनाने, स्पर्शनाने, वंदनाने, स्नानाने सुद्धा मनुष्याला तेच फल प्राप्त करून देते जे फळ प्रत्यक्ष दर्शन केल्याचं आहे. घराच्या साध्या पाण्याने आंघोळ करताना गंगा गंगा म्हणून ते पाणी आपल्या डोक्यावरती घेतलं गरुडा तरी गंगा स्नानाचाच फल प्राप्त होईल. एखाद्या वेळी आपल्याकडे गंगाजल नसलं, आतुरकालीन व्यक्तीला गंगाजल पाजण्याची इच्छा झाली, साधं आपल्या माठातलं, पिपातलं, भांड्यातलं पाणी घेतलं, प्यायचं पाणी हातावर घेतलं, गंगा गंगा म्हणून त्यांना प्राशन करायला दिलं गरुडा, तरी त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. अरे गंगा नदीला भागीरथाने मोठ्या कष्टाने मोठी घनघोर तपस्या करून वैकुंठातनं या भूतलावरती बोलवून घेतलेलं आहे. अरे ती 1-2 लोकांचा उद्धार करायला काय, तिने ठरवलं की संपूर्ण त्रैलोक्याचा, त्रिभुवनाचा उद्धार करायला समर्थ आहे. देवी सुरेश्वरी भगवती गंगे, देवी सुरेश्वरी भगवती गंगे, त्रिभुवन तारिणी तरल तरंगे, त्रिभुवन तारिणी तरल तरंगे, भागीरथी सुखदायनी माता, भागीरथी सुखदायनी माता, तव जल महिमा निगमे ख्याता, तव जल महिमा निगमे ख्याता, देवी सुरेश्वरी भगवती गंगे, देवी सुरेश्वरी भगवती गंगे, त्रिभुवन तारिणी तरल तरंगे. संपूर्ण त्रिभुवनाला तारून नेण्याची ताकद नुसती गंगा माता स्वतःमध्ये ठेवते. गंगा गंगेतियो ब्रूया जो जनना शतेरपी मुंचनते श्रम पापे विष्णुलोकम स गच्छती. जो मृत्यूच्या समयात गंगा गंगा म्हणून मृत्यूला प्राप्त होतो त्याला निश्चित विष्णुलोकाची प्राप्ती होते. नमामि गंगे तव पाद पंकज, सुरासुरैर्वन्दित दिव्य रूपम, भुक्तिंच मुक्तिंच दधासि नित्यम, भावानुसारेण सदा नराणाम. तरी पण नारायण गरुड सांगताय गरुडा, अरे एक वेळेला मुखात गंगा नदीचं नाव आलं, एक थेंबर जल गंगा नदीचं स्मरण करून त्या मनुष्याला प्यायला दिलं तर निश्चित त्याच्या सगळ्या पापांचा नाश होऊन जातोय. ज्याप्रमाणे दुर्गा दुर्गती नाश करते, ज्याप्रमाणे काली काल नाश करते, ज्याप्रमाणे यमुना आपल्याला बुद्धी प्रदान करते, त्याचप्रमाणे गंगा सगळ्या पापांचं क्षमन करते. दुर्गा दुर्गती नाशिनी जय जय, काल विनाशिनी काली जय जय, बुद्धिदायिनी यमुना जय जय, पाप विनाशिनी गंगा जय जय, पाप विनाशिनी गंगा जय जय. बोला गंगा माता की जय. तर श्रोते हो, एवढं महत्त्व गंगा नदीचं आहे की सहज मनुष्याला स्वर्ग मोक्षाची ती प्राप्ती करून देऊ शकते. श्रीमान नारायणांनी गरुडजींना सांगितलंय, गरुडा मला अत्यंत प्रिय असलेली तुळशी, ज्या तुळशी ज्या घराजवळ असते, गरुडाच्या घराच्या अंगणामध्ये तुळशी असते, त्याचं घर म्हणजे तीर्थक्षेत्र असतं, त्याचं घर म्हणजे स्वर्ग असतं, त्याचं घर म्हणजे नंदनवन असतं. म्हणून गरुडा तुळशीचं खूप सारं महत्त्व आहे. नंतर गरुडा दर्भ माझ्या रोमापासून उत्पन्न झाला आहे गरुडा, म्हणून दर्भामध्ये सुद्धा खूप ताकद आहे, खूप क्षमता आहे. तुळशी, दर्भ आणि काळी तीळ हे मरणाऱ्या व्यक्तीला दुर्गतीपासून वाचवणारी असते. मग दर्भामध्ये काय सामर्थ्य आहे? कुशमूले स्थितो ब्रह्मा, कुशमध्ये जनार्दनः, कुशाग्रे शंकरो देवा, त्रया देवा कुशास्थितः. त्या कुशामध्ये 3 देवतांनी निवास केलेला आहे. तीळ, काळी तीळ भगवंताच्या घामापासून उत्पन्न झालेली आहे, म्हणून दर्भ, तीळ
आणि कुश हे सदा सर्वदा पवित्र आहेत, मनुष्याला दुर्गतीपासून वाचवणारे आहेत आणि स्वर्ग मोक्षाची प्राप्ती करून देणारे आहेत. पण गरुडा, उन्हात फिरणारी गाय, नीच व्यक्तीच्या मुखातनं वापरले गेलेले मंत्र, त्याच्यानंतर प्रेतासाठी वापरली गेलेली तुळशी आणि पिंडदानासाठी वापरला गेलेला दर्भ आणि श्राद्धाचं भोजन करणारे ब्राह्मण हे निर्माल्य असतात, म्हणजे त्याज्य असतात, यांचा पुन्हा उपयोग होत नाही गरुडा. एवढा नियम मात्र सांभाळायचा आहे गरुडा. बरं, गरुडाने विचारलं, गरुडाला श्रीमन नारायण सांगते, गरुडा, अंतिम समयामध्ये जेव्हा प्राणोत्क्रमण होणारं असतं, अगदी शरीर शिथिल होऊन जातं, तेव्हा मनुष्याने जास्त खाय नको रे करायला गरुडा. त्या शरीराच्या ते जेवण अन्न पचवण्याची पण क्षमता उरत नाही. जेवढं तरुणपणी माणूस जेवतं तेवढं म्हातारपणी जेवत नाही. आणि अंतिम समयामध्ये जेवढं म्हातारपणी माणूस जेवतं तेवढी अर्धी पोळी खाणं, अर्धी भाकरी खाणं पण त्याला जड पडतं गरुडा. ते अवघड होतं, त्याला पचवायला नाही शक्य होत. म्हणून जीवनभरामध्ये उपवासाचं तर खूप महत्त्व आहे. आपण प्रदोष करतो, सोमवार करतो, चतुर्थी करतो. आहे काय चाललंय तुमचं? जरा थोडं शांतता ठेवा ना. कथा चालू आहे ना आपली, तुम्हाला ऐकायची ना, शांततेने ऐकायची. ठीक आहे. तर उपवासाचं खूप खूप महत्त्व आहे. मनुष्याने अंतिम समयामध्ये उपवास करायला पाहिजे. आणि प्रत्येक मनुष्याने महिन्यातल्या 2 एकादशा, कृष्ण पक्षातली एकादशी आणि शुक्ल पक्षातली एकादशी आवर्जून उपवास करायलाच पाहिजे. एकादशी व्रत अतिशय पावन, एकादशी व्रत अतिशय पावन, नित्य तेवते फुलवाद भक्तीचा उगमतीच्या हृदयात, भक्तीचा उगमतीच्या हृदयात. गरुडाच एकादशी करतो ना, तुम्हाला अत्यंत प्रिय होतो. एक तुळशीची नित्य पूजा करणारा, दुसरं एकादशीचं व्रत करणारा आणि तिसरा भगवंताच्या मंगलमय नावाचं स्मरण ठेवणारा कधीच दुर्गतीला प्राप्त होत नाही गरुडा, कधीच दुर्गतीला प्राप्त होत नाही. या ठिकाणी गरुडजी विचारतात, प्रभू, पुण्यवान लोकांचा प्राण कसा निघतो शरीरातनं, सामान्य लोकांचा प्राण कसा निघतो आणि पापी लोकांचा प्राण कसा निघतो, ते यमदूत कोणाला दिसतात, कोणाचा मृत्यू कष्टदायी होतो, वेदनादायी होतो? श्रीमन नारायण गरुडाला सांगता, गरुडा, जे योगी पुरुष असतात त्यांचा प्राण या टाळूच्या माध्यमातून निघून जातो. बघा, टाळूची बाजू छोट्या बाळाला जर इथे हात लावला तर जागा एकदम अशी कोमल लागते, नरम लागते आणि त्या ठिकाणी आपल्याला स्पंदन जाणवत असतात. ते ब्रह्मरंध्र म्हणतात. योगी पुरुषांचा प्राण त्या ब्रह्मरंध्रातनं निघून जातो. त्यांच्या योग बलाच्या सामर्थ्याने एवढी ऊर्जा मस्तकात निर्माण करतात की वरची खिडकी उघडून जाते, म्हणजे कवटी जी असते ना ती फुटते, ती उघडून जाते खिडकी आणि त्यांचा प्राण ब्रह्मरंध्रातनं निघून जातो. तुमच्या माझ्या सामान्य लोकांचा प्राण नेत्रांच्या माध्यमातनं, नासिकारंध्रांच्या माध्यमातनं, कानांच्या माध्यमातनं अथवा मुखाच्या माध्यमातनं निघतो. पण जे दुष्ट दुराचारी पापात्मा आहेत की ज्यांनी जीवनभरामध्ये अनेक प्रकारचे पाप केले, कायम व्यभिचारच केलेला आहे, कायम इंद्रियांच्या तृप्तीकडेच त्यांचं लक्ष आहे, कायम त्या शरीराच्या तृष्णेनेच ते तृष्णाधीन आहेत, अशा पापात्मा लोकांचे प्राण नाभीपासून खाली जे 2 द्वार दिलेले आहेत, जननेंद्रिय वगैरे, त्यांच्या माध्यमातून ते प्राण निघून जातात. आणि ज्यांचे प्राण या नाभीपासून खालच्या 2 द्वारांनी निघतात, यमाचे दूत त्यांनाच दर्शन देतात आणि त्यांनाच दक्षिण मार्गाने वैतरणा नदीमध्ये दुःख भोगून शेवटी यम लोकाला जावं लागतं गरुडा. म्हणून तुला मी सांगितलं की पुण्यात्मा पुरुषांचे प्राण कसे निघतात, योगी पुरुषांचे प्राण कसे निघतात आणि पापी लोकांचे प्राण कसे निघतात. गरुडा, हे 5 तत्वांपासून बनलेलं शरीर जे आहे हे मनुष्याला खूप उपयोगाचं आहे. हे स्वर्ग मोक्षाची प्राप्ती करून देणार आहे गरुडा. पण मनुष्याने याचा योग्य उपयोग केला तर, अन्यथा एक दिवस असा येतो की अग्नितत्व अग्नीमध्ये मिळून जातं, वायुतत्व वायूमध्ये मिळून जातं आणि वायुतत्व वायूमध्ये मिळून गेल्यानंतर जलतत्व जलात, आकाशतत्व आकाशामध्ये मिळून जातं आणि अशा प्रकारे 5 तत्व, पृथ्वीतत्व पृथ्वीमध्ये मिळून जातं आणि अशा प्रकारे 5 तत्वांपासून बनलेलं शरीर कायमचं नष्ट भ्रष्ट खंड होऊन जातं गरुडा. अर्थात फुग्यामध्ये आपण काय भरतो? हवा भरतो. फुगा फुटली, हवा कुठे गेली? हवा हवेमध्ये मिसळून गेली. तसं या 5 तत्वांपासून बनलेलं शरीर, शरीरातले 5 तत्व 5 तत्वांमध्ये कायमसाठी मिसळून जातात. क्षितिजल पावक गगन समीरा, क्षितिजल पावक गगन समीरा, पंचरचित एक अधम शरीरा, पंचरचित एक अधम शरीरा. गरुडा, 5 तत्वांपासून बनलेलं शरीर जेव्हा हे 5 तत्व शरीरातून निघून जातात तेव्हा ते शरीर
घृणास्पद, अस्पृश्य आणि निंदनीय वाटायला लागतं गरुडा. त्या शरीराबद्दल कोणाला आता अभिलाषा उरत नाही. शरीराच्या मी तुम्हाला सुरुवातीच्या 6 अवस्था सांगितल्या होत्या. बाल अवस्था, कुमार अवस्था, युवा अवस्था, वृद्ध अवस्था, आतुर अवस्था आणि मृत अवस्था. त्याच्या पुढच्या 3 अवस्था आपल्या सांगायच्या बाकी होत्या. श्रीमन नारायण गरुडजींना सांगताय, गरुडा जसा प्राण शरीरातनं निघून जातो तसं हे शरीर 3 अवस्थांमध्ये बदलतं. सगळ्यात पहिली अवस्था कुर्मी. शरीरामध्ये जे बॅक्टेरिया असतात ना आपले किटाणू, ते शरीराला आतून डिकम्पोज म्हणजे आतून ते खायला काय करतात, सुरुवात करतात. म्हणून आपण जास्त काळ प्रेताला घरात ठेवत नाही. त्याचे अंत्यसंस्कार जर योग्य वेळी झाले नाही तर ते प्रेत डिकम्पोज व्हायला सुरुवात होऊन जाते. म्हणूनच आपण काही वेळेला ती शवपेटी जी असते थंड करून ठेवणारी, ती पण काही वेळेला मागवावी लागत असते जास्त वेळ ठेवायचं असेल तर. पण तिची पण काहीतरी मर्यादा सांगितली गेलेली आहे. तर जसा प्राण निघून जातो, हे 5 तत्वांमध्ये विलीन होऊन जातात. तशी पहिली अवस्था सांगितली ती म्हणजे कुर्मी. ते कुर्मी कीटकांचं वारूळ बनून जातं म्हणे. ते शरीर त्याचं घर बनून जातं म्हणे, त्या कुर्मीचं घर बनून जातं म्हणे. दुसरं सांगितलंय विष्ठा. ज्याप्रमाणे विष्ठेतनं दुर्गंधी येते तशी कालांतराने त्या प्रेतातनं दुर्गंधी यायला लागते म्हणे गरुडा. आणि तिसरी अवस्था सांगतो म्हणे, एकदा अंत्यसंस्कार झाला की त्याच्यापासून काय बनतं, भस्म, राख. म्हणून भगवान भोलेनाथ स्वतःला काय करतात, चितेचं भस्म लावतात की अरे तू या देहाचा एवढा अभिमान बाळगतो ना, जेव्हा हे शरीर ठेवशील ना तेव्हा ती राख एवढी निघेल, एक मडकं भर, की तेवढी राख मी अंगाला काय करतो म्हणे, फासून घेतो. आणि तू काय या शरीराचा एवढा गर्भ करतो म्हणे. मिट्टी के पुतले तुझे कितना गुमान है, मिट्टी के पुतले तुझे कितना गुमान है, तेरी औकात क्या, तेरी क्या शान है, अरे माटी के पुतले तुझे कितना गुमान है. म्हणून धनाचा, बलाचा, ताकदीचा, सौंदर्याचा, कुठल्याच गोष्टीचा गर्व न करता हे मनुष्याचं जीवन फक्त भगवंताच्या भक्तीमध्ये समर्पित करून आपल्या जीवनाचं सार्थक कसं होईल तेवढं मनुष्याने बघून घ्यायचं आहे. एकदा याच्यातनं हे प्राण निघून गेले, 5 तत्वांमध्ये मिळून गेले की याची फक्त शेवटी उरेल ती राखच उरेल, जी भोलेनाथ आपल्या शरीराला फासून घेतात. म्हणून श्रोत्यो 3 अवस्थांचं वर्णन तुम्हाला केलं. श्रीमन नारायण गरुडजींना सांगते की गरुडा, अंतिम काळामध्ये जो पुत्र दान देत नाही तो ब्रह्महत्यारा ठरतो. म्हणून अंतिम समयात मनुष्याने लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक दान त्यांच्या प्रित्यर्थात करून घ्यायला पाहिजे. श्रीमन नारायणांना गरुडजी विचारतायत, एखाद्या व्यक्तीला घाई गर्दीचं, धावपळीचं किंवा त्या आतुर काळामध्ये तो बिचारा काय काय करेल महाराज, कुठे कुठे तू पुढे पडेल, मग त्याच्याकडनं जर राहून गेलं मग त्याने काय करायचं. मग श्रीमन नारायण गरुडाला सांगते, गरुडा घाई गर्दीचा आतुरकालीन दान जर यदा कदाचित राहिला तर नको गरुडा, पण जर समजा राहून गेलं वेळ प्रसंगावधानाने तर संकल्प करायचा आणि संकल्पित आपल्या मातेचं, पित्याचं, नावाचा, गोत्राचा आदी उच्चार वगैरे करून संकल्प करून संकल्पित दान द्यायचं गरुडा. मग काय दान द्यायचं हा सुद्धा प्रश्न गरुडाने विचारला. गरुडा दान तर अनेक प्रकारची आहे, त्याची यादी खूप मोठी आहे. सर्वसामान्य मनुष्य एवढे दान देऊ शकेल नाही देऊ शकणार, पण गरुडा साधारणतः सप्तधान्य दान, छत्री दान, चप्पल दान, गोदान, ज्या ज्या महत्त्वाच्या जीविकोपार्जनासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत, जसं की शीताड्यपुराला खूप थंडी वाजते म्हणून शाल दान करा, पयोदर्शनपुराला खूप पाऊस पडतो म्हणून छत्री दान करा, त्याच्यानंतर मार्ग चालायला दुर्गम आहे म्हणून चप्पल दान करा. त्यांना जे भोजन आपण इथे पितरांच्या निमित्त देणार आहे त्यांना तिकडे ते खाण्यासाठी पात्र पाहिजे म्हणून ताटली, वाटी, चमचा, पळी, भांड्याचे 5 भांडे आपण देतो ना, त्यांना पाणी प्यायसाठी एक कलश, प्रेताचा प्रेतगट दान करा. आणि याच्या उपरांत जर गरुडा मनुष्य सक्षम असेल तर मग त्याने खरोखर गाय दान करा, त्याने भूमी दान करा, त्याने सुवर्ण दान करा. या दानांचं पुण्य अक्षय आहे गरुडा. पण जर शक्य नसेल तर जिथपर्यंत मनुष्याला शक्य आहे तिथपर्यंत मनुष्याने करायचं. जसे की चांदीची नौका दान करणं, चांदीची शिडी दान करणं. वृद्ध व्यक्ती काठी टेकून टेकून चालत असतील, त्यांना चालायला दिक्कत नको व्हायला, अडचण नको व्हायला, त्यांना काठीची सवय आहे म्हणून काठी दान करणं. तर हे सगळं मुलाचं उत्तरदायित्व आहे गरुडा. आणि जो मुलगा या सगळ्या गोष्टींचं दान करतो माता पितांसाठी तो देवतांना सुद्धा वंदनीय ठरतो गरुडा. बघा, ज्या साईडला जो पुत्र दान देत नाही त्याच्यावरती श्रीमन नारायणाने दोषारोपण केलंय, त्याला ब्रह्महत्यारा म्हटलंय. पण जो पुत्र दान करतोय त्याला काय सांगितलंय, स्वर्गातले देवता सुद्धा त्याचे पाय पडतात म्हणे गरुडा. एवढं त्याचं
पुण्य वाढतं म्हणे गरुडा. तर पुत्राचं एवढं सारं महत्व आहे गरुडा. आणि माता पितांसाठी ज्या मातेने 9 महिने उदरात ठेवलेलं आहे, नुसतं उदरात नाही ठेवलं बरं मातेने, जन्म उदरामध्ये असताना आपल्याला मातेने श्वास दान दिलेला आहे. गर्भामध्ये असताना आपण श्वास घेऊ शकत होतो का? माता जो श्वास घ्यायची त्याच्यातलाच 20-25% श्वास तिने कोणाला दिला? आपल्याला दिला. माता जे अन्न ग्रहण करायची त्याच अन्नातला 20-25% भाग तिने कोणाला दिला? आपल्याला दिला. मातेच्या शरीरात जे रक्त होतं त्या रक्ताने आपलं शरीर पोषित झालं, सिंचित झालं. म्हणून पहिलं रक्तदान कोणी केलं? त्या माऊलीने आपल्यासाठी केलं. एवढंच नाही श्रोते हो, अपार कष्ट घेऊन तिने आपल्याला जन्माला तर आणलं, पण जन्माला आल्यानंतर आपल्या शरीरामध्ये ज्या अस्थी आहेत ना, त्याला अग्नी सुद्धा जाळू शकत नाही असं दिव्य दान म्हणजे अस्थिदान सुद्धा त्या मातेनेच आपल्याला केलेलं आहे. त्याच्यानंतर अजून दान मातेने केलं ते म्हणजे अमृतदान. जेव्हा आपण काही खाऊ शकत नव्हतो, पिऊ शकत नव्हतो, भूक लागायची, आपण रडायचो, सगळे कामं सोडून पटकन आपल्याला जवळ घ्यायची आणि तिचं दुग्ध म्हणजे दुग्धामृत प्राशन करून आपल्या भुकेला क्षमन करायची. आणि श्रोते हो, याच्यापेक्षा मोठा त्याग आणि याच्यापेक्षा मोठं दान जर मातेने आपल्याला दिलं असेल ना, तर ते म्हणजे लज्जादान आहे. कारण बघा, जी माता कधी पायाचं नख कधी कोणाला दिसू देत नव्हती, त्याच मातेजवळ आपण असताना आपण कधी बस स्टँडवरती असेल, कधी रेल्वे स्टेशनवरती असेल, काही 4 लोकांमध्ये असेल, कुठे प्रवासामध्ये असेल आणि आपण रडायला लागलो की ती माता 4 लोकांचा सुद्धा विचार करत नव्हती. तसंच ती आपल्याला पदराखाली घ्यायची आणि तिचं स्तनांचं दुग्धामृत प्राशन करून आपली भूक क्षमन करायची. एवढे त्या मातेचे आपल्यावरती उपकार आहे. म्हणून त्या मातेला आपल्याकडनं कधी वरच्या आवाजात बोललं जायला नको, कधी तिचा अनादर होईल असं बोललं जायला नको. ज्या मातेने हात धरून चालायला शिकवलंय, ज्या मातेने बोलायला शिकवलंय, तिचा अनादर आपल्याकडनं व्हायला नको. आणि श्रोते हो, दिवसभर दमलेली थकलेली ती माता जेव्हा बाळ अर्ध्या रात्री रडतं, किरकिर करतं, बघा ना तुम्ही, बाळ जोपर्यंत चांगलं खेळतंय तोपर्यंत त्याला सगळे खेळवतात, सगळे त्या बाळासोबत मस्ती करतात. एकदा बाळाने शू केली, कोणी बाळाजवळ जातं का? सांगा मला, जातं का? नाही. शी केली तर मग तर अजिबातच नाही, आणि उलटी केली मग तर त्याच्याकडे बघणार पण नाही. पण बाळ अंथरुणामध्ये झोपतं तेव्हा शू करतं, शी करतं, उलटी करतं. बऱ्याच वेळेला आईच्या अंगावरती शू करतं, आईच्या अंगावरती शी करतं, आईच्या अंगावरती उलटी सुद्धा करतं. आई कधी घृणा करते का त्याची? नाही ना करत. आईला कधी किळस वाटते का? नाही ना वाटत. आणि दिवसभर थकलेली आई बाळ जेव्हा रात्री किरकिर करतं तेव्हा बिचारी एवढी थकलेली असताना सुद्धा सगळा थकवा बाजूला ठेवते, त्या बाळाला झोळीत टाकते आणि झोळीला झोका देत देत काय म्हणते श्रोते हो? लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, देवकीन केली बाळा भाग्य यशोदेचे भाई, तुझे दुःख मिटण्यासाठी केली पदराची झोळी, जगावेगळी ही ममता जगावेगळी अंगाई, जगावेगळी ही ममता जगावेगळी अंगाई. श्रोते हो, जगावेगळी ममता फक्त माताच करू शकते आणि जगापेक्षा वेगळी ममता फक्त पिताच करू शकतो. पण काय होतं माहिती का? हे करू नको बाबा रागवतील, ते करू नको बाबा रागवतील, या एका शब्दामुळे मुलांना वाटतं की आमची आईच आमच्यावरती खूप प्रेम करते ना आमचे बाबा तर आमच्यावरती प्रेम. अरे, आईचं प्रेम दिसतं, वडिलांचं प्रेम दिसत नाही. म्हणून आपल्याला जर कोणी विचारलं ना जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण, त्याला कॉलरशी ताट करून सांगायचं माझा बाप. का? अरे, मला 50-100 रुपये लागले तर तेच देतात ना, त्यांच्याकडे असले नसले तरी ते कुठून ना कुठून माझी व्यवस्था करून देतात ना. मला उद्या 10 रुपयाची सिस्पेंड लागल्यावर मी सिस्पेंडला 10 रुपये कोणाकडे मागणार आहे? वडिलांकडेच मागणार आहे ना. मग त्या अंबानीकडे किती पैसा आहे, रतन टाटांच्या किती मोठी इंडस्ट्रीज आहे, आणि टाटा बिर्लाकडे किती संपत्ती आहे. मला काय करायचंय बाबा? ज्याने पोटाला टाचे देऊन माझं पोट भरलेलं आहे, स्वतःचा बनियान फाटलेला असताना माझ्यासाठी चांगले कपडे आणलेले, स्वतःची चप्पल तुटलेली असताना मला शाळेतले चांगले बुटं आणून दिलेले, त्याचे माझ्यावरती खूप उपकार आहे. म्हणून माझ्या वडिलांपेक्षा जास्त श्रीमंत कोणी नाही रे, माझ्या मातेपेक्षा मला जास्त प्रिय कोणी नाही रे. हे श्रीमंत नारायण गरुडाला सांगतात. गरुडा, अरे भूमिगिरीयसी माता स्वर्गात उच्चतर पिता जननी जन्मभूमीच स्वर्गात तिकिरीयसी, यांची तुलना होऊ शकत आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी
या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. म्हणून गरुडा, माता पितांसाठी सर्वस्व दान करायची वेळ आली तर सर्वस्व दान करण्याची तयारी सुद्धा मनुष्याने ठेवायला पाहिजे. छोटे मोठे दान तर कुठेच लागत नाही गरुडा, इथे काय विचार करायचा मनुष्याने म्हणे. तर श्रीमन नारायणांनी या ठिकाणी मातेचं महत्त्व सांगितलं, पित्याचं महत्त्व सांगितलं, आतुरकालीन दानाचं महत्त्व सांगितलं आणि कशा पद्धतीने देह त्याग करावा या सगळ्या गोष्टींचं महत्त्व श्रीमन नारायणांनी गरुडजींना या अध्यायामध्ये सांगितलं. तत्पश्चात श्रीमन नारायण गरुडजींना म्हणतात की गरुडा, जो व्यक्ती मृत्यूला प्राप्त झालेला आहे तो कालांतराने पुन्हा जन्माला येतो. एक घरटं मोडल्यानंतर जसा पक्षी दुसरं घरटं कुठे ना कुठे बनवतो तसा तो मृत्यूला प्राप्त झालेला व्यक्ती पुन्हा जन्माला येतो. गरुडा, मृत्यू हा शरीराची अवस्था आहे. गरुडा, आत्म्याला ना मृत्यू आहे ना जन्म आहे, तो अजन्मा अविनाशी आहे. तो कर्माचे भोग भोगून पुन्हा कुठल्या ना कुठल्या मातेच्या उदरात जन्म प्रवेश करतो, पुन्हा जन्म घेतो आणि जीवन मृत्यूचं चक्र सातत्याने असंच गरुडा चालू राहतं की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. या चक्रातनं बाहेर पडण्याचा मार्ग काय? गरुडजींनी विचारलं तेव्हा श्रीमन नारायण काय सांगतायत? भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. जोपर्यंत त्या परमपिता परमात्म्याला आपण शरण जात नाही तोपर्यंत या जन्म आणि मृत्यूच्या चक्रातनं आपण सुटलं नाही. तर श्रोतेहो, या ठिकाणी 8वा अध्याय परिपूर्ण झाला. 9व्या अध्यायाचा अगदी छोटासा कथा भाग आहे, तो आपण बघून घेऊ. तर 9व्या अध्यायामध्ये श्रीमन नारायणांना गरुड विचारतायत की प्रभू मला सांगा, वृद्ध अवस्थेमध्ये मनुष्याने काय काय कर्म करायला पाहिजे. तेव्हा श्रीमन नारायण गरुडजींना सांगतायत की संसार करून मन भरलं नाही ना, म्हातारपणामध्ये मोबाईल वापरायचा गरुडा, फेसबुक वापरायचं, इंस्टाग्राम वापरायचा, TV बघायचा गरुडा, चांगल्या सिरियल बघायच्या गरुडा. नाही, अरे आत्तापर्यंत आम्ही हेच केलं, आत्तापर्यंत संसार केला, आत्तापर्यंत संसारात लक्ष होतं, आत्तापर्यंत TV सिरियलमध्ये लक्ष होतं, आत्तापर्यंत मोबाईलमध्ये लक्ष होतं, अर्ध आयुष्य तर हे सगळंच करण्यात गेलंय. मग एकदा वयाची 65 उलटली ना की राहायचं घरामध्येच, स्वतःचे हाल करून घ्यायचे नाही. सुखालागी आरण्य सेवित जावे, हे जे म्हणणं जेवढं सोपं आहे तेवढं ते खरोखर करणं सोपं नाही. स्वतःच्या देहाचे, स्वतःच्या शरीराचे हाल नाही करून घ्यायचे. पण एकदा का वयाची 65 उलटली की आपला घराचा एक कोपरा पकडायचा, कोणाच्या आध्यात नाही, कोणाच्या मध्यात नाही. आपला वेळ फक्त भगवंताच्या नाम संकीर्तनालाच द्यायचा श्रोतेहो. कारण कलियुग केवल नाम आधारा, कलियुग केवल नाम आधारा, सुमिरहु सुमिरहु नर उतरही पारा, सुमिरहु सुमिरहु नर उतरही पारा. पुन्हा भगवंताचं नाम संकीर्तन केल्याने, पुन्हा भगवंताच्या मंगलमय नावाचा उच्चारण केल्याने आपले अनेक सारे पातक नष्ट होतात. तुलसीदासजी म्हणतात, एक घडी की आधी घडी, आधी की पुण्याद, तुलसी चर्चा राम की हरे कोटी अपराध. आपले सगळे करोडो जन्मांचे अपराध क्षमन होऊन जातात. म्हणून मनुष्याने अंतिम समयामध्ये तरी भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे. गरुडा, मनुष्याने इतकं पण दुसऱ्यांवरती अवलंबून राहिला नाही पाहिजे की आपल्या अंतिम काळामध्ये कोणी आपल्यासमोर श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणेल. कारण त्याने किती मोठ्याने म्हटलं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, तरी आतुर कालामध्ये ते आपण रामनाम ऐकू सुद्धा शकणार नाही आणि वाचेने ते बोलू सुद्धा शकणार नाही. म्हणून अंतिम काळ, आतुर काळ समीप येत नाही. आपल्या हातामध्ये अविकल इंद्रिय आहेत, आपली जीभ संयमित आहे, आपण सहजरित्या भगवंताच्या नामाचं स्मरण करू शकतो, नामजप करू शकतो. आपले इंद्रिय आपल्या अजून अधीन आहेत, आपण परत स्वाधीन झालो नाही. तोपर्यंतच म्हणे गरुडा, भगवत नाम संकीर्तन, भगवंताच्या नावाचा मनुष्याने आश्रय घ्यायला पाहिजे. म्हणजे त्याच वेळेला त्याने भगवंताचा नामजप करायला सुरुवात करून द्यायला पाहिजे. मला सांगा श्रोतेहो, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणायला आपल्याला काय कष्ट आहेत का? ती जिव्हा आपल्या स्वाधीन आहे, ती आपल्या हातामध्ये आहे, ती आपल्या स्वाधीन आहे. देवाचं नाव घ्यायला काही कष्ट नाहीये. मग मनुष्याकडनं नाव घेतलं जातं का? भगवंताचं होतं का नामस्मरण? नाही ना होत.
तीर्थासी जाता बहु कष्ट वाटे, विषयात राहोनी सौख्य वाटे, स्वहित माझे मजला कळेना, स्वहित माझे मजला कळेना, तुझ वीन रामा मज कंठ विना. रे मनुष्याला मनुष्याचं स्वतःचं स्वहित आत्मकल्याण कसं करावं एवढं सोपं सुद्धा कळत नाही. यक्ष जे देवांचे राजे यक्ष आहेत, युधिष्ठिराला विचारलं की मला आश्चर्य म्हणजे काय. नीट ऐका बरं का, गंभीर विषयी. आश्चर्य म्हणजे काय याची व्याख्या करून सांग म्हणे, एका मिनिटात सांग म्हणे, मला पटकन उत्तर दे म्हणे. त्यावेळेस युधिष्ठिराने सांगितलं की देवाचं नाव घेणं सोपं आहे, जीभ मनुष्याच्या ताब्यामध्ये आहे तरी तो मनुष्य भगवंताचं नाव घेत नाही, हेच मोठं आश्चर्य आहे म्हणे. त्या यक्षला उत्तर दिलं होतं की हेच मोठं आश्चर्य आहे. तर वयाच्या 65 नंतर संसारातलं लक्ष पूर्णपणे बाजूला काढून घ्यायचं. उलट मरताना असं नको आठवायला की मागच्या राधाबाईंकडे चाळणी राहिलेली आहे आणि अमुकला ताटली दिली, ढमुकला वाटी दिली, ढमुक 20 रुपये बाकी, त्याच्याकडे काही उपयोग नाही आहे या गोष्टींचा. अरे याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा क्षण गोड व्हावा. जन्मभर अट्टहास केला ना श्रोते हो, तेव्हा शेवटचा क्षण गोड झाल्याशिवाय राहत नाही. शबरी 7 वर्षांची शबरी होती, 84 वर्षांची नक्कड म्हातारी होईपर्यंत एकच ध्यास धरला, माझ्या मृत्यूच्या समयात मला प्रभू श्रीराम इथे पाहिजे, मला प्रतिनिधी चालणार नाही, मला स्वतः रामच पाहिजे. स्वतः रामजी तिथे होते. प्रभू रामचंद्रांच्या मांडीवर डोकं ठेवल्या ठेवल्या शबरीने प्राण त्याग केले. तिचा अंत्यसंस्कार प्रभू रामचंद्रांनी केला. अजून दुसरे भक्त होते, भीष्म पितामह. प्रभूंना म्हटले मरताना तुम्ही माझ्या समीप थांबा. आतापर्यंत प्रभू भक्तांच्या डोक्याजवळ जाऊन थांबायचे एक मात्र भक्त, ज्याने आपल्या पायाशी भगवंताला उभं करून ठेवला, भीष्म पितामह. तिसरा भक्त सांगितलाय ध्रुव. ध्रुवाने तपस्या एवढी केली, प्रभूंना उभं करून ठेवलं, मला ध्रुव लोकाचं राज्य द्या. आणि चौथा भक्त सांगितलाय भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मला बी दाखवाना अरे विठुरायाची पंढरी. ते पुंडलिक माता पितांची सेवा केली. श्रोते हो, पुंडलिकांची चर्चा यासाठी घेतली, ते कलियुगातले भक्त आहेत, ते कलियुगातले भक्त आहेत. जगाच्या कल्याणासाठी भगवंताला वीट फेकून दिली तर विटेवरती प्रभू कटीवरती हात ठेवून अजून सुद्धा उभे. पंढरपूरला योगी 28 विटेवरी उभा. म्हणून श्रोते हो, मनुष्याने हे एकदा त्याचं वृद्ध अवस्था जवळ यायला लागली, वयाची 65 उलटली की भगवंताच्या नामाचं नित्य नित्य स्मरण करायला पाहिजे. प्रपंचातनं त्याने विरक्त व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर योग्य वेळी सद्गुरूंच्या माध्यमातून किंवा ब्राह्मणांच्या तपस्वींच्या माध्यमातून प्रायश्चित्त संकल्प करायला पाहिजे. त्यांनी जे प्रायश्चित्त सांगितलेलं आहे ते प्रायश्चित्त करून घ्यायला पाहिजे. बिना प्रायश्चित्त घेता मनुष्याने मृत्यूला प्राप्त व्हायला नको. प्रायश्चित्त करून नेलेल्या व्यक्तीने केलेल्या प्रायश्चित्तामुळे त्याचे बऱ्याचशा पातकांचे फलित त्याला भोगावे लागत नाहीत. म्हणून ते प्रायश्चित्त घ्यायचं आहे. आणि स्वतः यमराज आपल्या दूतांना सांगतायत की जे भगवंताच्या मंगलमय नावाचा वारंवार उच्चार करतात अशा पुण्यपुरुषांना सत्पुरुषांना तुम्ही स्वप्नात सुद्धा दृष्टांत देऊ नका. त्यांचा प्राण त्याग होण्याच्या वेळेला तुम्ही पाश घेऊन त्यांचा प्राणहरण करण्यासाठी जाऊ नका. अरे ज्या भगवंताच्या मंगलमय नावाचा आम्ही वारंवार उच्चार करतो, ज्यांच्यामुळे एवढं मोठं यमलोकाचं राज्य मला प्राप्त झालंय, त्या भगवंताच्या भक्तांच्या वाटी तुम्ही जाऊ नका. जर एखाद्या भगवंताच्या भक्ताचे प्राणहरण करायला तुम्ही गेले, त्याला यातना तुम्ही दिल्या आणि त्याला तुमचं भय वाटलं आणि त्याने जर आपली कंप्लेंट, आपली तक्रार त्या श्रीमन नारायणांकडे केली तर एका मिनिटात आपलं राज्य आणि आपलं पद आपण गमावून बसू एवढी ताकद त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकामध्ये आहे. म्हणून भगवंताच्या भक्तांच्या वाटी जाऊ नका. जे धर्म करत नाही, पुण्य करत नाही, सत्कर्म करत नाही, सदाचरण करत नाही, अशा पापी लोकांनाच प्राणहरण करण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. ज्याने तुळशीची माळा गळ्यात घातलेली आहे, ज्याच्या कपाळाला वैष्णव तिलक आहे, जो भगवंताचा परमभक्त आहे, जो भागवत आहे, म्हणजे भगवंताशी जोडला गेलेला आहे, अशा व्यक्तीच्या वाटेला तुम्ही कधीच जाऊ नका. असं म्हणून त्यांना यमदूत स्वतः सांगतात. वृद्ध अवस्थेमध्ये उपवासाचं महत्त्व आहे. एकादशीचं महात्म्य आपण 8व्या अध्यायामध्ये बघितलंच आहे. वैतरणा धेनूचं दान सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. व प्रत्यक्ष धेनू दान नाही करता सोन्याची, चांदीची किंवा तांब्याची अथवा पितळाची दान करायला पाहिजे. गोदान, सुवर्णदान, सप्तधान्य दान आदी दानांचं खूप सारं महत्त्व आहे. जो पुत्र माता पितांसाठी दान करतो तो देवतांना सुद्धा
वंदनीय ठरतो. माता पिता बंधू बांधव कोण कोणाचे कोण आहे. बघा श्रोतेहो, जोपर्यंत हे जीवन आहे तोपर्यंत सगळे आपलेच आहे. आपलेच मुलं, आपलीच पत्नी, आपलाच घर, आपला संसार, आपल्या सुना, सगळं काही आपलंच आहे. पण मृत्यूच्या पश्चात आपलं कोणीही नाही. विद्यामित्र प्रवासेषु, प्रवास करताना विद्याच आपली मित्र आहे. शाळेत नाही बरं का रे. प्रवास करताना विद्याच आपली मित्र आहे. विद्यामित्र प्रवासेषु, भार्या मित्र गृहेषु च, पत्नी घरामध्ये मित्र आहे. व्याधीस्य औषधं मित्र, रोगी व्यक्तीसाठी औषधच त्याचा मित्र आहे. आणि धर्मो मित्रामृतस्य च, गेलेल्या व्यक्तीचा एकाच मित्र आहे. त्याने केलेलं दान, त्याने केलेलं पुण्य, त्याने केलेला सत्कर्म, त्याने केलेला धर्म आणि त्याने घेतलेलं भगवंताचं नाव. या पण अध्यात श्रीमान नारायण गुरुजींना सांगतायत की आतुरकालीन व्यक्तीजवळ मोठमोठ्याने रडण्यापेक्षा त्याचा खरा बंधू बांधव आपतेष्ट तोच, त्याचा खरा कल्याणाची कामना ठेवणारा मनुष्य तोच जो त्याच्याजवळ मोठ्या मोठ्याने नामजप करतो. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, अशा नामाचा वारंवार उच्चार त्यांच्या समीप केला पाहिजे. श्रोतेहो, श्रीमान नारायण गरुडजींना सांगते, गरुडा हा घर, हा संसार, हा परिवार म्हणजे पाणुठ्यावरती जसे 10-12 पशु पक्षी जमतात तसा हा संसार आहे. 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, 1 लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. म्हणून श्रोते हो, मनुष्याने या संसारात जास्त गुरफटून न जाता आपलं आत्मकल्याण साधून घ्यायला पाहिजे. जोपर्यंत अविकल इंद्रियांसहित हे शरीर आपल्या हातामध्ये आहे तोपर्यंत जे आत्मकल्याण साधायचं ते साधून घ्यायचं. एकदा शरीर शिथिल झालं तर आपण 2 पावलं चालून शेजारच्या घरात जाऊन कथा ऐकू शकणार नाही. आपल्याला आपल्या पलंगावरनं, आपल्या अंथरुणावरनं उठणं सुद्धा शक्य होणार नाही. आणि आपली संपत्ती एकदा आपल्या मुलांच्या हातामध्ये गेली तर आपलं असून सुद्धा कोणाला 50-100 रुपये दान करायला मागण्याची आपली हिंमत उरणार नाही. म्हणून जोपर्यंत स्वतःचं धन स्वतःच्या हातामध्ये आहे आणि स्वतःचे इंद्रिय स्वतःच्या हातामध्ये आहे तोपर्यंतच मनुष्याने जे काही आत्मकल्याण करायचं ते करून घ्यायचं. तृतीयार्जिता पुण्यम, वयाच्या 3ऱ्या चरणापर्यंत मनुष्याने आपली पुण्यरूपी गाठोडी, शिदोरी जे काही असेल ती गाठोडी बांधून ठेवायला पाहिजे. वयाच्या 4थ्या चरणामध्ये कोणी काहीच गरुडा करू शकत नाही. म्हणून गरुडा मनुष्यांनी आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायला पाहिजे. कारण मनुष्य जन्म जर एकदा हातातनं गेला तर पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त होणं नाही. मनुष्य जन्म अनमोल रे, इसे माटी में ना घोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. चला 2 मिनिटं भगवंताचं नामस्मरण आपण करूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान. वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ
नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. दिव्य श्री गरुड महापुराण की